नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वस्त मस्त छानच असाल तर बघा, पाऊस तर सुरू झालेलाच आहे आणि आता सारखा पाऊसही येतोय. खूप मोठा येत नाही, पण हळूहळू कासेना पाऊस पडतोय. दारातलं बघा खाऊच्या पानाचं वेल परत फुटून आलंय. छान आलं इथं, असं याला टेकन लावलंय, खांब रोवला इथं. सगळीकडे हिरवंगार असं झालंय. आता थोडंसं ऊन पडलं, नाही तर तासाला अर्ध्या तासाला बारीक पाऊस येतोच. वांग्याची झाडं बघा ही किती मोठी झाली आहेत. फांद्या बघा या. याला छाटायचं म्हटलं तर याच्या शेंड्यालाच वांगी लागलेली असते, म्हणून छाटू वाटे ना. तेव्हा किती गोजीरवाणी वांगी लागतात. आता इकडं वांग्याचे बिया घातले, म्हणजे बिया धरलेले घरातच वांग्याच्या. बिया टाकलेल्या आणि ते उगवून आलेत बिया. हे बघा इथं हे वांग्याचं आहे, वांग्याची रोपं आली. ती वांग्याच्या बिया टाकलेल्या, घरीच धरलेल्या बिया. किती लहान आहेत बघा, हे अजून उगवायला लागल्यात. घरातले शेंगदाणे उगवतात की नाही बघण्यासाठी म्हणून इथं 2 शेंगदाणे टाकलेले, ते देखील आलेत. आणि इथं मिरच्याची रोपं टाकलेली मळ्यात लावण्यासाठी म्हणून, ती पण छान आलेत मिरचीची रोपं. हे बघा इथं असं हे सगळं टाकलंय. हे आहे देशी पानाचं वेल. देशी पान पण छान आले. तुळस बघा किती बहरली. गवती चहा सगळाच काढलेला परत फुटून यायला सुरुवात झाली आता. हे बघा आता शेंगा लागायला याला सुरुवात झाली आहे. हे बघा असं घसघस लागल्यात. कालच तोडल्यात शेंगा याच्या. एकदा लागायला म्हणजे शेंगा तोडायला ऐकायच्या नाहीत, इतक्या लागतात. गुलाबाची म्हणून बागच झाली बघा, गुलाबाची. कळ्या तर किती लागल्यात बघा, गुलाबाची फुलं. भरपूर कळ्या लागल्यात. आळूची पानं देखील फुटून आले तिथं. हा बघा गोकर्ण पूर्ण भरला इथं. आणि ही आहे गवर. आता गणपतीत गौरी भरण्यासाठी गौरीची झाडं लागतात, म्हणून गौरीच्या बिया टाकल्या. छान आलेत बघा. इथं हळद पण उगवून आले बघा. गुलमोहर बघा किती छान आलाय. मस्तच एकदम हिरवळ हिरवळ दिसते.